नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर दररोजप्रमाणे आज सुद्धा आपण द हिंदू मधील एका एडिटोरियल मधील आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत. तर हे आर्टिकल जे इंग्रजीमध्ये आहे ते आपण व्यवस्थितरित्या मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर दररोजप्रमाणे या आर्टिकलमध्ये काही जे अवघड शब्द आहेत ते आपण रेड कलरने हायलाइट केले आहेत आणि त्या शब्दांच्या अर्थाबरोबर काही समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आणि त्याचबरोबर वाक्यात उपयोग. तर अशी या पूर्ण आर्टिकल मधील काही अवघड शब्दांची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे. ती तुम्ही नक्की डाउनलोड करा, जेणेकरून ते शब्द तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहतील आणि तो शब्द तुम्ही विसरणार नाहीत. चला तर आर्टिकलची सुरुवात करूया. तर आजच्या आर्टिकलचे नाव आहे हायरार्की ऑफ रोल्स ऑन नो बेल फॉर उमर खालिद. तर आजच्या आर्टिकल मध्ये एक शब्द परत येणार आहे, तो म्हणजे स्टेट. इथे सबटायटल मध्ये आहे बघा, स्टेट. तर स्टेटचा शब्दशः अर्थ जो असतो तो राज्य असतो, पण इथे जो स्टेट हा शब्द आहे त्या स्टेट या शब्दाचा अर्थ राज्य नसणार आहे. तर आजच्या आर्टिकल मध्ये जो स्टेट शब्द आहे त्या स्टेटचा अर्थ आहे त्या देशाचं केंद्र सरकार. म्हणजे आजचं जे आर्टिकल आहे ते भारताबद्दल आहे, म्हणून इथे भारत सरकार असा अर्थ होईल. तर अशा प्रकारे हा शब्द आपण समजून घेतला. तर पूर्ण आर्टिकल मध्ये हा शब्द कन्फ्युज होऊ नये त्यासाठी आपण सुरुवातीला हा शब्द डिस्कस करून घेतला. तर आर्टिकल जे टायटल आहे त्यातील आपण अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. हायरार्की ऑफ रोल्स. हायरार्की म्हणजे पदाचा जो क्रम असतो, रोल्स म्हणजे भूमिका किंवा श्रेणी, बेल म्हणजे जामीन. आता आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया. तर हे 2020 मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या दंग्यांमध्ये उमर खालिदला अटक केलं होतं. तर 2020 पासून अटक केल्यानंतर या विषयावर प्रगती झाली नाही, त्यामुळे हा मुद्दा सध्या वादग्रस्त आहे. कारण आता 2020 ला 5 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून जाईल आणि या विषयावर कोर्टामध्ये आणखीन केसही सुरू नाही, म्हणून त्या विषयावर आज हे आर्टिकल आलेलं आहे. तर आता मी या टायटलचा अर्थ समजून घेऊया. हायरार्की ऑफ रोल्स म्हणजे वेगवेगळ्या भूमिकांवर निर्णय आणि ऑन नो बेल फॉर उमर खालिद म्हणजे उमर खालिद यांना जामीन न मिळाल्याबद्दल. पुढची लाईन पाहूया. द स्टेट मस्ट नॉट बी अलाउड टू नॉर्मलाइज प्रोलॉंग्ड इनकार्सरेशन. मस्ट नॉट बी अलाउड म्हणजे मान्य नसणे किंवा स्वीकार नसणे, नॉर्मलाइज म्हणजे ती गोष्ट सामान्य होणे, प्रोलॉंग्ड म्हणजे खूप जास्त काळासाठी, इनकार्सरेशन म्हणजे तुरुंगवास. तर इथे असं दिलं आहे की एखाद्या व्यक्तीला किंवा लोकांना जास्त काळ तुरुंगामध्ये डांबून ठेवणे किंवा कोणतीही कारवाई न होता जास्त वेळ तुरुंगामध्ये ठेवणे ही जी गोष्ट आहे ती नॉर्मलाइज म्हणजे सामान्य बाब आहे, असं जे सरकार आहे त्यांनी मानू नये असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. युजिंग द टर्म्स ऑफ अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट UAPA, द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हॅज ग्रुप्ड द अक्युज्ड इन दिल्ली राइट्स केस ऑफ 2020 बेस्ड ऑन देअर हायरार्की ऑफ पार्टिसिपेशन. तर सुरुवातीला आपण हे UAPA म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट हे काय आहे तर हे जाणून घेऊया. तर अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज म्हणजे बेकायदेशीर कृत्ये, प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध. तर हा एक कायदा आहे जेणेकरून जे सरकार आहे त्याच्या विरुद्ध किंवा देशाविरुद्ध एखादी कृती जर झाली तर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेवर सरकार कारवाई करू शकतं. तर त्याबद्दल हा एक कायदा आहे. तर इथे असं दिलं आहे, या UAPA कायद्याच्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने 2020 मध्ये ज्या दिल्लीमध्ये दंगली झाल्या होत्या त्या प्रकरणातील जे आरोपी होते त्यांना त्यांच्या सहभागाच्या वेगवेगळ्या गटामध्ये विभागला आहे. हायरार्की ऑफ पार्टिसिपेशन म्हणजे वेगवेगळ्या गटामध्ये पातळीनुसार विभागणे. पुढे पाहूया. डिनाइंग बेल फॉर उमर खालिद अँड शर्जील इमाम while granting it under strict conditions to other 5 applicants. आणि इथे पुढे 5 व्यक्तींची नावं दिली आहेत. तर या लाईन मधील अवघड शब्दांचा अर्थ माहिती करून घेऊयात. डिनाइंग बेल म्हणजे जामीन नाकारणे आणि ग्रांटिंग म्हणजे जामीन मान्य करणे. तर या लाईन मध्ये असं दिलं आहे की दिल्लीमधील दंगली होत्या 2020 ला झाल्या. तर याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 2 व्यक्तींना म्हणजे उमर खालिद आणि शर्जील इमाम या दोघांना जामीन द्यायला नकार दिला आणि त्यांच्यासोबतचे 5 जणांना स्ट्रिक्ट कंडिशन्स म्हणजे कठोर अटींसह जामीन मंजूर केली असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. म्हणजे 2020 पासून अटक केल्यानंतर हे जे सर्व व्यक्ती होते त्यांच्यावर आतापर्यंत ज्या काही कारवाया चालत होत्या त्याच्या क्रमाबद्दल या वाक्यामध्ये सांगितलं होतं. पुढे पाहूया. द कोर्ट एम्फेसिस्ड सेक्शन 43D5 ऑफ द ऍक्ट विच ओनली रिक्वायर्स कोर्ट टू असेस वेदर द एक्युजेशन्स आर प्राइमा फेसी ट्रू अँड दस रिजेक्ट द डिफेन्स ऑफ प्रोलॉंग्ड इनकार्सरेशन अँड नॅरोड खालिद अँड इमाम्स ऑप्शन्स. एम्फेसिस म्हणजे भर दिला, असेस म्हणजे एखादी गोष्ट योग्य आहे की नाही ते ठरवणे, एक्युजेशन्स म्हणजे आरोप, प्राइमा फेसी म्हणजे प्रथम दृष्ट्या किंवा प्राथमिक दृष्ट्या, ट्रू म्हणजे बरोबर, रिजेक्टेड म्हणजे नाकारणे, प्रोलॉंग्ड म्हणजे दीर्घकाळासाठी आणि आपण वर पाहिलं ते इनकार्सरेशन म्हणजे तुरुंगवास, नॅरोड म्हणजे मर्यादित बनवणे, ऑप्शन्स म्हणजे पर्याय. तर इथे असं दिलंय की न्यायालयाने हे जे UAPA ऍक्ट आपण वर पाहिला त्या कायद्यामध्ये असणारं हे जे कलम आहे 43D5 तर या कलमावर भर दिला आणि त्यानुसार असं सांगितलं आहे की जे आरोप आहेत यांच्यावर केलेले ते आरोप प्रथमदर्शी खरे वाटतात का हे फक्त तपासायचे असते किंवा पाहायचे असते आणि त्यामुळे जास्त काळामध्ये जेलमध्ये टाकल्याचा जो युक्तिवाद देण्यात आला होता तो युक्तिवाद मान्य करण्यात आला नाही आणि त्यामुळे या कायद्याअंतर्गत सुप्रीम कोर्टाने यांना जामीन देण्यास मंजुरी दिली नाही असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द प्रोसिक्युशन हॅज ऑलवेज alleged that the rights were the results of a plan allegedly coordinated in protest networks and WhatsApp groups. प्रोसिक्युशन म्हणजे सरकारतर्फे जे वकील ही केस लढत आहेत त्यांना प्रोसिक्युशन असं म्हणतात. alleged म्हणजे आरोप करणे, कोऑर्डिनेटेड
म्हणजे सामूहिकरित्या किंवा समूहाद्वारे. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की जे सरकारतर्फे किंवा सरकारचे जे वकील आहेत त्यांनी असं सांगितलं आहे किंवा आरोप केला आहे की हे जे दंगे होते ते का निर्माण झाले, तर काही निषेध गट जे व्हॉट्सअपवर होते त्या निषेध गटांच्या व्हॉट्सअप मधील समूहांनी तयार केलेली जी योजना होती त्या योजनेमुळे हे दंगे झाले असं प्रोसिक्युशन म्हणजे सरकारी जे वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे. पुढची लाईन पाहूया. पीपल रुटीनली प्लॅन प्रोटेस्ट ऑन मेसेजिंग ऍप्स अँड दिस इज नॉट इनहेरेंटली सस्पिशियस. रुटीनली म्हणजे नेहमीच, प्रोटेस्ट म्हणजे आंदोलन, इनहेरेंटली म्हणजे आपोआपच किंवा स्वभावतः, सस्पिशियस म्हणजे चुकीचे किंवा संशयास्पद. तर इथे असं दिलं आहे की जी सामान्य जनता किंवा लोक जे असतात ते नेहमीच हे जे व्हॉट्सअप सारखे मेसेजिंग ऍप असतात त्याद्वारे आंदोलन करतात आणि हे एक प्रकारे स्वभावतः संशयास्पद नसते किंवा चुकीचे नसते. म्हणजे इथे सांगितलं आहे की जी सामान्य जनता किंवा देशाचे नागरिक असतात ते नेहमीच व्हॉट्सअप सारखे जे ऍप असतात त्यामधून आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे जे असतं ते मूलतः म्हणजे स्वभावतः संशयास्पद नसते किंवा चुकीचे नसते असं सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. बट द स्टेट हॅज परsuaded द कोर्ट दॅट द आर्टिकल्स ऑफ द ऑर्गनायझेशन आर एव्हिडन्स ऑफ अ टेररिस्टिक डिझाईन. परsuaded म्हणजे पटवून देणे, एव्हिडन्स म्हणजे पुरावा, टेररिस्टिक म्हणजे दहशतवादी. तर इथे असं दिलं आहे की सरकारतर्फे जो दावा केला जात होता त्यानुसार त्यांनी न्यायालयामध्ये असं सांगितलं आहे की अशा प्रकारे जी आंदोलन म्हणजे सोशल मीडिया किंवा मेसेजिंग ऍप वापरून, तर ही आंदोलन एक संघटनात्मक तयारी होती किंवा एक संघटनात्मक बाब होती आणि अशा कृती या दहशतवादाच्या गटाचे पुरावे आहेत असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. हाऊएव्हर द कोर्ट हॅज ट्रीटेड टेररिस्ट ऍक्ट्स अंडर सेक्शन 50 ॲज बीइंग एबल टू कव्हर मोर दॅन ओव्हर्ट व्हायलन्स इन्क्लुडिंग थ्रेटनिंग टू डिसरप्ट सर्व्हिसेस. हाऊएव्हर म्हणजे तरी सुद्धा, ट्रीटेड म्हणजे मानणे, टेररिस्ट ऍक्ट्स म्हणजे दहशतवादी कृत्ये, ओव्हर्ट म्हणजे उघडपणे किंवा स्पष्टपणे, व्हायलन्स म्हणजे हिंसा, थ्रेटनिंग म्हणजे धमकी देणे, डिसरप्ट म्हणजे बंद पाडणे आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा. तर न्यायालयाने आपण वर जे पाहिलं ते UAPA या कायद्यातील सेक्शन 15 म्हणजेच कलम 15 यानुसार हे जे दहशतवादी कृत्य आहेत यामध्ये फक्त हिंसाचार हा मुद्दा न ठेवता कोणत्या प्रकारची सेवा जर कळित करण्याची कुणातर्फे धमकी दिली जाईल तर त्यांच्यावरही या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. अँड इंटरप्रिटेशन दॅट कुड हॅव अ चिलिंग इफेक्ट बाय emboldening governments to use stringent preventive detention under UAPA and in political cases to normalize the pursuit of prolonged incarceration without trial. तर या वाक्यामधील महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ आपण जाणून घेऊया. इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ समजून घेणे, चिलिंग इफेक्ट म्हणजे कोणती कायदेशीर किंवा सरकारी कारवाई अशी असणे ज्यामुळे की लोक घाबरून आपले हक्क वापरणे थांबवतील. एम्बोल्डनिंग म्हणजे धाडस दाखवणे, स्ट्रिंजंट म्हणजे प्रतिबंधात्मक, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे नजरकैद, नॉर्मलाइज म्हणजे एखादी गोष्ट नेहमीची किंवा सामान्य करणे, परस्यूट म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी नेहमी किंवा सातत्याने प्रयत्न करणे, प्रोलॉंग म्हणजे जास्त वेळासाठी किंवा दीर्घकाळासाठी, इन्कार्सरेशन म्हणजे आपण वर पाहिलं तसं तुरुंगवास आणि ट्रायल म्हणजे खटला किंवा न्यायालयाची जी सुनावणी असते ती. तर इथे असं दिलं आहे की हा जो UAPA कायदा आहे त्या अंतर्गत सरकारला काही कठोर कायदे वापरून प्रतिबंधात्मक नजरकैद वापरण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन मिळू शकते आणि कोणत्याही प्रकारचा राजकीय खटला न चालवता जास्त काळासाठी जर एखादी कारवाई करायची आहे तर ती सामान्य करण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजेच लोकांना जास्त काळासाठी कोणती केस न चालवता ठेवता येऊ शकतं, एक प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो या UAPA कायद्याच्या काही तरतुदी अंतर्गत या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द कोर्ट युझिंग इट्स हायरार्की ऑफ पार्टिसिपेशन ॲज अ बेसिस टू relieve all but two people is unfair when the evidence to establish it has yet to be tested in court. हायरार्की ऑफ पार्टिसिपेशन म्हणजे सहभागाच्या श्रेणी, रिलीव्ह म्हणजे दिलासा देणे, अनफेअर म्हणजे अन्यायकारक किंवा अयोग्य, एव्हिडन्स म्हणजे पुरावा. तर इथे असं दिलं आहे की हे जे सहभागाच्या श्रेणी आहेत त्यानुसार फक्त 2 जणांनाच जामीन न देता किंवा 2 जणांना जामीन वगळून बाकी सर्वांना दिलासा देणे हे एक प्रकारे अन्यायकारक गोष्ट आहे. कारण हे जे पुरावे आहेत सहभागाच्या श्रेणीबद्दलचे ते आणखी न्यायालयामध्ये तपासले गेलेले नाहीयेत असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. खालिद अँड इमाम वेअर अरेस्टेड ॲज यंग मेन अँड हॅव नाव स्पेंट 5 years इन कस्टडी. अरेस्टेड म्हणजे अटक होणे, स्पेंट म्हणजे घालवणे. इथे स्पेंट या शब्दाचा अर्थ आहे तो जेलमध्ये घालवलेला काळ आहे त्याबद्दल दिला आहे. कस्टडी म्हणजे कोठडी. तर इथे असं दिलं आहे की हे जे 2 व्यक्ती आहेत खालिद आणि इमाम यांना तरुण असताना अटक झाली आणि आता त्यांनी जवळपास 5 वर्ष तुरुंगात घालवले आहेत असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. The passage of time weighs more heavily on youth. If the courts find no case later, the damage done by prolonged incarceration cannot be undone. Passage of time म्हणजे हा जो काळ गेला आहे किंवा हा जो काळ गमावलेला आहे. वेज म्हणजे परिणाम होणे, हेविली म्हणजे गंभीररित्या, डॅमेज म्हणजे नुकसान होणे आणि अंडन म्हणजे परत येणार नाही. तर इथे असं दिलं आहे की तरुण वयामध्ये
हा जो गेलेला काळ आहे याचा परिणाम जास्त जाणवतो आणि जर या प्रकरणामध्ये कोणतीच गोष्ट सिद्ध झाली नाही किंवा ठरली नाही तर एवढ्या जास्त काळामध्ये तुरुंगामध्ये राहिल्यानंतर जी एक प्रकारची हानी म्हणजेच ते वय निघून जातं. पुढची लाईन पाहूया. तर आपण यापूर्वीच्या लाईन मध्ये पाहिलं त्याप्रमाणे हा जो कायदा आहे त्याच्या तरतुदींचा तो जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार वापर केला पाहिजे आणि हा वापर कसा केला पाहिजे तर याचं एक उदाहरण या लाईन मध्ये दिलं आहे. तर 26/11 ला जेव्हा मुंबईमध्ये हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये पकडले गेलेले आरोपी आणि दिल्लीच्या दंगलीमधील खालिद आणि इमाम हे दोन व्यक्ती यांच्यामधील कथित भूमिकेमध्ये बराच फरक आहे आणि या वेगवेगळ्या भूमिकेनुसारच या कायद्यामधील तरतुदींचा वापर केला पाहिजे असे या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. The state has often invoked the act to crush any opposition to its decision even without an act of terrorism on ground. Invoked म्हणजे लागू करणे, क्रश म्हणजे मोडून काढणे, ऑपोजिशन म्हणजे विरोध, टेररिझम ऑन ग्राउंड म्हणजे प्रत्यक्ष दहशतवादी घटना. तर इथे असं दिलं आहे की बऱ्याच वेळा जे सरकार असतं त्यांच्यातर्फे प्रत्यक्ष एखादी घटना दहशतवादी घटना नसतानाही सरकारतर्फे त्यांच्यावर होणारा जो विरोध आहे तो विरोध थांबवण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. रिव्हिलिंग इट्स ओव्हरआर्चरी अँझायटी टू क्विल डिसेंट ओव्हर एंटरटेनिंग द कॉन्स्टिट्युशनल राईट टू प्रोटेस्ट. रिव्हिलिंग म्हणजे उघड करणे किंवा स्पष्टपणे दाखवणे, ओव्हरआर्चिंग म्हणजे वरचढ किंवा प्रभावी असलेले, क्विल म्हणजे दडपून टाकणे किंवा शांत करणे, डिसेंट म्हणजे विरोध किंवा असहमती. तर इथे असं दिलं आहे की जे संविधानाने दिलेले आंदोलन करण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला मान्यता देण्याऐवजी त्या विरोधाचा आवाज दाबून टाकण्याची आणि ते जे मत आहे ते एक प्रकारे मोडून काढण्याची एक सर्वसमावेशक अव्यवस्था या कृतीमधून दिसून येते. म्हणजेच यावरून सरकार विरुद्ध जे निषेध करण्याचे घटनात्मक हक्क आहेत त्या हक्कांपेक्षा सरकार विरुद्ध असहमती थांबवण्यावरच किंवा ही असहमती दडपण्यातच सरकारची व्यापक अव्यवस्था उघड होते असे या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द ट्रायल अगेन्स्ट खालिद अँड अदर्स हॅज नॉट बिगन बिकॉज among other reasons the sessions court has yet to frame charges and there are reportedly around 700 witnesses. ट्रायल म्हणजे खटला, बिगन म्हणजे सुरुवात होणे, येट टू फ्रेम म्हणजे आतापर्यंत आरोप तयार करणे किंवा आरोप मांडणे. तर या वाक्यामध्ये असं दिलं आहे की खालिद आणि त्यांच्यासोबत जे इतर व्यक्ती होते त्यांच्या विरुद्धचा जो खटला होता तो आणखीन सुरूच झाला नाहीये, कारण या खटल्यामध्ये असणारी बरीच जी कारणं आहेत त्या कारणासोबतच आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हा खटला ज्या कोर्टामध्ये म्हणजे सेशन कोर्टामध्ये चालू आहे त्या कोर्टाने अद्याप कोणत्या आरोपावर हा खटला चालवायचा तर त्या आरोपांचा मसुदा किंवा ते आरोप आणखीन तयार केले नाहीयेत आणि त्याचबरोबर या केसमध्ये एका रिपोर्टनुसार जवळपास 700 साक्षीदार आहेत. या साऱ्या मुद्द्यांमुळे आणखी हा खटला सुरूच झाला नाहीये असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. That the court granted bail to the five should be a sign for trial courts to rationalize witness lists and ensure that trials including that of a Delhi riots begin without undue delay. ग्रांटेड बेल म्हणजे जामीन मंजूर करणे किंवा जामीन मिळणे, साईन म्हणजे इशारा, रॅशनलाइज म्हणजे व्यवस्थितरित्या किंवा समजूतदारपणे एखाद्या गोष्टीची आखणी करणे, विटनेस लिस्ट म्हणजे साक्षीदारांची यादी, इन्शुअर म्हणजे खात्री करणे, अनड्यू म्हणजे अनावश्यक किंवा जास्तीचा आणि डिले म्हणजे उशीर. तर इथे असं दिलेलं आहे की या 5 जणांना जो जामीन मिळालेला आहे हा जामीन मिळणे हे खालच्या न्यायालयांसाठी एक प्रकारे साक्षीदार कमी करून खटले लवकर सुरू करण्याचा इशारा असावा. म्हणजेच दिल्लीमधील दंगलीचा खटला आहे तो लवकर सुरू करण्याचा एक प्रकारे इशारा असावा, जेणेकरून या न्यायालयामध्ये हे काम आता लवकर सुरू होईल आणि काहीतरी या विषयाचा लवकर निकाल लागेल आणि हा मुद्दा जो वादग्रस्त आहे सध्या एकदाचा निकाली लागावा अशा प्रकारचा इशारा या 5 जणांना जामीन देण्यातून कोर्टाने केला असेल असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आजच्या आर्टिकल मधून आपण ही जी कोर्टामध्ये केस चालली आहे उमर खालिद विरुद्ध तर हा मुद्दा काय होता आणि या मुद्द्याची सध्याची परिस्थिती काय आहे याबद्दल पूर्ण माहिती घेतली आणि हे आर्टिकल मराठीमध्ये व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.